सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय, कमर्शियल लोकेशन हवं आहे, स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी भाडे तत्वावर द्यायचं आहे, मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल। सांगली जिल्ह्यातील नामांकित, अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन, नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीमधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर। श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा। श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध। नमस्कार, प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बारामती सांगली या विटा शहरातून जाणाऱ्या रस्त्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे। 2 पदरी असणारा हा रस्ता शहरातून 4 पदरी होणार असल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूने असणारे अनेक मिळकतदारांचे न भरून येणारे नुकसान होणार आहे। यामध्ये व्यापारी आहेत तर छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून पारे नाक्यापर्यंत अनेक व्यावसायिकांबरोबर अनेक गोरगरीब सर्वसामान्यांची घरेही आहेत। त्यामुळे अगोदरच 2 वेळा रस्ता रुंदीकरण झालेल्या या रोडवर आता जर रुंदीकरण करताना मिळकत जात असेल तर ते अन्यायकारक होणार असून त्यास आमचा विरोध असल्याचे आमदार सुहास बाबर व युवा नेते वैभव पाटील यांनी सांगितल्याने उपस्थित अनेक मिळकतदारांनी समाधान व्यक्त केले। विटा शहराला रिंग रोड व्हावा व शहरातून जाणाऱ्या रस्त्याला कुणाचाही विरोध असणार नाही, पण मिळकतीला अजिबात धक्का लागणार नाही यासाठी आम्ही सर्वसामान्य व्यापारी व व्यावसायिकांच्या बाजूने असल्याचे आमदार सुहास बाबर व युवा नेते वैभव पाटील यांनी सांगितले। यावेळी आमदार सुहास बाबर, युवा नेते वैभव पाटील, प्रांताधिकारी विक्रमसिंह बांदल, मुख्याधिकारी विक्रम पाटील, डीवायएसपी विपुल पाटील यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी, आजी माजी नगरसेवक व रस्त्याच्या दोन्ही बाजूंचे व्यापारी, मिळकतदार उपस्थित होते। पाहूयात काय म्हणाले ते। आणि साईडला परत कट असं आहे टोटल साधारण ते 22 धरून साधारण एक गटरची रुंदी किती मीटर? गटरची रुंदी आहे 1 मीटरची, 1 आणि 2 मीटर, 2.5 मीटर आणि 9 मीटरचे असं 25 मीटर 20 मीटरचा आहे। मंजूर प्रपोजल आहे। आता हे सांगितल्याप्रमाणे आपल्याला साधारण 24 मीटर जी आहे रुंदी शहरामध्ये लागते आहे। आता आपल्याला जी लांबी आहे ती तुमच्या शहराची जी दिसून येते की तिथं आपली काही बांधली घरं आहेत किंवा काय आहेत, तर आम्हाला जेव्हा आम्ही DPR करत होतो तेव्हा आम्ही प्रत्येक PWD ऑफिसच्या यांना सुद्धा विचारले असेल, तेव्हा त्यांचं COचं किंवा नगर परिषदेचं जे काही उत्तर आहे ते PWDकडनं त्यानुसार ही आखणी केलेली आहे। आता त्याच्यामध्ये काय दिसून येत आहे की काही ठिकाणी तुमचे सर्वे नंबर वगैरे दिलेले दिसत आहेत नगर परिषदेने। आता ते जेव्हा आम्ही DPR करत होतो तेव्हा काही आमच्या लक्षात आणून दिलेलं नाही आहे। त्याच्यामुळे आता काय करायचं आहे, आता तुमचे प्रश्न ऐकल्यानंतर हा जो विषय घेऊन त्याचे मुद्दे मी लिहून घेईन आणि मग मला वरिष्ठ मिनिस्ट्री लेवलचा जे आता नॅशनल हायवे असल्यामुळे केंद्र शासनाचा हा प्रकल्प आहे, तर याची सर्वस्वी निर्णय घ्यायची जबाबदारी माझी नाही आहे। तो निर्णय मला वरती कन्वे करावा लागतो, जी चर्चा झाली ती वरती कन्वे करावी लागेल आणि मग त्याच्यावरून त्यांचं काय मत पडतंय, तो निर्णय काय होईल तो आपण त्याच्यानंतर शेवटी घेऊया। पण आज आम्ही आलो आहे की तुमचे निदान मुद्दे काय आहेत आणि आपल्याला त्यातनं जे चांगल्याचं चांगलं सोल्युशन काढता येईल ते करायचं आहे आपल्याला। म्हणजे किमान आपला शहर तरी चांगलं व्हावं, एवढा जर केंद्राचा पैसा मिळतोय आपल्याला तर आपण ते जास्तीत जास्त चांगलं करून घेऊया। तर मला वाटतं तुम्ही प्रत्येकाने जर प्रश्न सांगितले तर आम्ही प्रश्न लिहून घेतो आणि ते रिपिटेटिव्ह होणार नाही तेवढं बघा। एखाद्याचा नवीन मुद्दा असेल तर तो सांगा, म्हणजे मग आम्ही थोडक्यात वरिष्ठांशी पण चर्चा करतो। त्या हिशोबानं आम्हाला पालिका प्रशासनानं सुद्धा वेगवेगळं परवानगी दिली आहे मागच्या वर्षी। आता आमची बांधकाम झाली कंप्लीट बांधकाम आणि आमच्याकडे याच्या आधी 1-2 वेळा पण रस्ता रुंदीकरण झालेलं आहे। आमच्या दुसऱ्या तिसऱ्यांदा आमच्याकडे नाही, आता तेव्हा तो काय होता राज्यमार्ग होता, आज आता नॅशनल हायवे दर्जाला आपण आणतोय, त्या रस्त्याला काहीतरी आपण केंद्र शासनाने पैसे आणले मंजूर
करून पाठपुरावा सगळ्यांच्याकडून, तर आपल्याला त्याचा परिपूर्ण उपयोग करून घ्यायचा आहे. म्हणून आपण त्यातल्या त्यात चांगलं काय त्यांचं म्हणणं असं आहे तो एमडीआर असेल, परत वायंडिंग झालं, परत तो स्टेट हायवे झाला, असं दोनदा ऑलरेडी तिथं वायंडिंग झालं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही आधी रस्त्यावर परत आमचं कटिंग झालं, परत दुसऱ्यांदा कटिंग झालं आणि आता हे तिसऱ्यांदा. आता आम्ही ते मागच्या वर्षी परमिशन घेऊन बांधलेला, परत जर तुम्ही कटिंग म्हटलं तर मग बांधलेलं. ठीक आहे, मी आता तुमचे मुद्दे लिहून गेले, कारण जे काय होईल ना त्यातनं आपण उत्तरच काढणार. महिनुद्दीन पठाण दलित वस्तूचा मोठा भाग आमच्या इथं आहे. सगळ्यांना गेलं तर लोक नमस्ते मॅडम, आज आपल्या माहिती रस्त्याच्या कमानीपर्यंत 2 पदरी आहे आणि तिथून 4 पदरी आहे. तर आता कसं होते, गावभागात बरेच लहान मोठे व्यापारी आहेत किंवा जो तुम्ही आता 4 पदरी जो आहे तो बऱ्यापैकी जो मुख्य बाजारपेठच आहे. तर काही लोकांनी आत्ताच काही खरेदी केली किंवा काय मिळते त्याचं बांधकाम चालू आणि त्यांना सुद्धा काय परमिशन आहे, तरी ह्या सर्व व्यापाऱ्यांचा विचार करता तर रिंग रोडचा प्रस्ताव आहे. तो रिंग रोडचा प्रस्ताव जर तुम्ही डेव्हलप केला तर बऱ्यापैकी ह्या लोकांच्या मिळकती वाचतेली. तर याचा पण विचार मॅडम करावा. माझं नाव माजी नगरसेवक फिरोज कांबळे. मॅडम, आता आम्ही जो राहतो जे आमचं जे घर आहे त्याच्यामध्ये आमच्या 3 खोल्या होत्या पहिल्या, फ्रंट धरून अशा आमच्या 3 खोल्या होत्या ना. त्याच्यामध्ये आम्ही 2 वेळा जे रस्ता कटिंग झाला आमचं 2 वेळा रस्ता झाला. नगरपालिकेने ज्या वेळेला आमचे हस्तांतरण केले त्यावेळेला आमचे 2 वेळा ते आमचे एरियातून कटिंग झालं. त्यातून राहिलेले घर आहे त्यात आता आमच्या 2च खोल्या शिल्लक आहे. त्याच्यामध्ये आम्ही आमचं कुटुंब 2 खोल्यातच कुटुंब राहतं. आता जर ह्या तुमच्या जर नियमानुसार जर हे केलं तर पूर्ण आमचं घर पूर्णपणे जाते केलं तर आम्हाला पर्यायी जागा कुठली नाही. पण असे आमच्या दलित वस्तीत असे भरपूर घर आहेत, पूर्व आणि पश्चिम बाजूला असे 10 फुटात असे असणारे घर भरपूर आहेत. त्या जर तुमच्या माध्यमातून आहे पूर्ण आमची दलित वस्तीच निमित्त आहे बाजू 100% पर्याय नाहीत ना आमच्यावर, काहीच नाही पर्याय. काही नाही एखादी खोली गेली पहिलं जे आम्ही जे द्यावं दिलं झालं त्याचा आम्हाला 1 रुपये मोबदला नाही, त्याच्या पर्याय काहीच न मिळालं. आणि परत आणखी जरी केंद्र शासनाचा जर 4 पदरीकरण रोड जर म्हणून आमच्याकडे जर हे नवीन जर हा जो केंद्र सरकारचा पैसा खर्च करायचा आहे किंवा काहीतरी त्याचं डेव्हलपमेंट करायचं तर ह्या पूर्णपणे वस्त्या 2 सोनापूर होते त्या व्यापार पेठेतील पण बरेच लोकांची सगळी दुकानं होते हे पण त्यामध्ये म्हणजे बाधित होतं. त्याला पर्याय काहीतरी तुम्ही एक चांगला निर्णय घ्यावा ही फक्त आमची मागणी आहे. माझं नाव वसंतराव मोरे. नॅशनल हायवेसाठी या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांना रामकृष्ण हरी. आमच्या सर्वांची एकच इच्छा आहे, आमचं काय कटिंग न करता दादा आणि भैया काय न कटिंग करता रोड व्हावा. रोड पुण्यासाठी आमचं बंधन नाही, आम्हाला नको नाही, रोड व्हावा. पण आमचं काय न कटिंग करता रोड कसा करता येतो तेवढं सर्वांनी विचार करावा आणि आमचा रोड करा. आमचं कुठल्या बाबतीत कटिंग काय करू नये, कारण आता पहिलं कटिंग झालंय लोकांचं, लोक विस्थापित झाले. आता आणखी विस्थापित केली लोक तर त्या ठिकाणी परत माणसाला अतिशय म्हणजे वाईट परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळं हा या रोडमध्ये तुम्हाला काय सारासारी करून तुमचं मधला काय आता आम्हाला काय माहिती नाही एकतरी यातली,
म्हणजे 2 किलोमीटरचा आहे, कसा होतोय, काय होणार आहे यातली काही माहिती नाही. तरी सुद्धा एक आमचे मत आहे, आम्हाला वाटतंय की आपलं कोणाचंही बिल्डिंग कोणाची काही कट न करता हा या मोकळ्या जागेमध्ये तुम्हाला ज्या पद्धतीनं रोड करता येतो त्या पद्धतीने रोड करावा एवढी विनंती मी सर्वांच्या वतीने करतो. मायने विटा आणि विटा तासगावच्या रस्ता रुंदीकरणाच्या बाधित असणाऱ्या सर्व मिळकतधारकांची या ठिकाणी माननीय आमदार साहेब संगे मॅडम यांच्या उपस्थितीत, प्रांताधिकारी यांच्या उपस्थितीत या ठिकाणी आज प्रथमच बैठक होती. त्याबद्दल मी पहिल्यांदा सगळ्यांचं स्वागत करतो. मॅडम, आता सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी खरं तर प्रत्येक मिळकतधारकांची एकच मागणी आहे, रस्ता व्हावा, मिळकत गेली. यासाठी 1993 विटा तासगाव रस्ता रुंदीकरणामध्ये नगरपालिकेच्या असणाऱ्या विकास आराखड्यामध्ये त्यावेळी 30 मीटरचा रस्ता हा गृहीत धरला होता आणि 30 मीटरचा रस्ता गृहीत धरून रस्ता रुंदीकरण ज्यावेळी 93 ला झालं त्यावेळी काही मागासवर्गीय लोकवस्तीतनं लोकांची घरं गेली. त्यावेळी त्या असणाऱ्या मिळकतधारकांना कोणत्याही प्रकारचं मिळकतीच्या बाबतीत कुठलंही त्यांना पर्यायी जागा नुकसान अद्याप मिळत आहे. नंतर दुसऱ्यांदा पण रस्ता रुंदीकरण झालं, त्यामध्ये पण काही थोडंफार लोकांच्या मिळकती होत्या त्याही गेल्या. त्यावेळी सुद्धा लोकांना काय, आता ही तिसरी स्टेप असताना दरम्यानच्या काळामध्ये या मिळकतधारकांनी बँकेची कर्ज म्हणा, बाकीच्या काही अडचणी, ह्या सगळ्या गोष्टी करून कर्ज काढून ह्या मिळकती उभा केल्या. आणि आज जर ह्या मिळकतीवर जर समजा रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली जर समजा काय बुलडोजर जर चालत असेल तर या लोकांना हा रस्ता परवडणार नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट की छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये महाराजांचा पुतळा आहे. तिथून 100 मीटर अंतरावर साहित्यरत्न लोकशाही रामराव सध्याचा पुतळा. हे पुतळे बांधत असताना सार्वजनिक बांधकामाच्या सगळ्या परमिशन घेऊनच हे पुतळे उभा केले. मग आणि जर समजा हे पुतळा उभे असताना जर समजा त्या संबंधित खात्याने सार्वजनिक बांधकाम खात्याने परमिशन देऊन जर महापुरुषांचे पुतळे उभारले असतील तर परत आणि रस्ता रुंदीकरणामध्ये जर ते बाधित येत आहेत म्हणून जर परत आणि हे रस्ता रुंदीकरण करत असतील तर हे पूर्णपणे या लोकांच्या हिताच्या विरोधात आहे. तर आपल्या सर्वांच्या वतीने मी आपल्याला विनंती करतो की प्रत्येक वेळी प्रत्येक अधिकाऱ्यांना आम्ही विनंती केली की जो प्रस्तावित रस्ता आहे त्या रस्त्यापासून थोडं जितकं तुम्हाला मोकळी जागा आहे त्या मोकळ्या जागेपासून जेवढं तुम्हाला रस्ता करता येईल त्याला आमचा काही विरोध राहणार नाही. पण ज्या मिळकती आहेत त्या मिळकतीवर मात्र कुठल्याही प्रकारचा तुम्ही बुलडोजर न चालवता या सगळ्यांच्या मिळकती वाचवाव्यात ही सगळ्यांच्या वतीने मी विनंती करतो. आणि आमच्या सगळ्यांच्या भावना आणि खरं तर सगळ्या आता तो जाणार आहे तो दलित वस्तींना रस्ता जाणार आहे. मग दलित वस्तींना रस्ता जाताना एकदा दोनदा 3-3 वेळा जर लोकांचे जर समजा घर जाऊन लोक बेघर होत असतील तर विकास काम हा जर समजा लोकांच्या हिताचा नसेल अगोदर सूचना कोणतीच नाही. बरं, नगरपालिकेनं काय केलं, नगरपालिकेनं त्यांना बांधकाम परमिशन बांधकाम करून तसा दाखला दिला. लोक आता सगळे चाललंय सगळं. आणि आता जर समजा या रस्ता नोंदणी करण्यामध्ये जर समजा रस्ता नोंदणी झालं तर हे आपण आमच्या भावना शासन स्तरावर कळवाव्या आणि जास्तीत जास्त या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न आपण करावा हे अशी मी आपल्याला या सगळ्या लोकांच्या बोलण्यावरून आपल्याला एकतर समजले की रस्त्याला कुठल्याही प्रकारचा अडचण नाही. डेव्हलपमेंटला शहराच्या विकासासाठी कोणाचाही नाही. फक्त जे रस्ते करताना आपण काही 2 गोष्टी जर बघितल्या, गटरची साईज किंवा रस्त्याला जर मध्ये डिवायडर जर असते तर ते जास्त असे मोठे न करता तिथं आपल्याला काही साईज वगैरे कमी करता आली तर तेवढाच रस्त्याचा वापर पण तसाच चांगला होईल.
आणि जास्त जागा पण आपल्याला दिसून येतात. आता 3 मीटर किंवा 2.5 मीटरचं जे गटर म्हणतात तर खरंच तेवढी आवश्यकता आहे किंवा त्याच्यामध्ये डिवायडर सुद्धा मोठे मोठे डिवायडर्स करताना नाही म्हटलं तरी 2 ते 3 फूट तरी जागा जाते. 2.5 मीटरचे डिवायडर्स त्यासाठी जी जागा जाते तीच आपल्याला कुठे कमी करता येते किंवा नाही का त्या पद्धतीनेच एक पर्याय आपल्याला गटरचे सुद्धा. आणि गटर सुद्धा शक्य झालं तर ओपन गटर न ठेवता अंडरग्राऊंड जर करता आले तर रस्त्याची तिथं पण आपल्याला तो यूज करता येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिंग रोडचा तर पर्याय सगळ्यांना उपलब्ध आहेच तो कसा काय फायनल करता येईल त्याच्याबद्दल फक्त आपण एक त्याबाबत चर्चा करतो. सर्वच लोकप्रतिनिधी असतील सगळेच जणांनी अत्यंत ह्या गोष्टीचा पाठपुरावा करून आजची मीटिंग होते. तर मॅडम ही मीटिंग याच्या अगोदरच जर झाली असती किंवा ज्यावेळी आपण हायवेचं काम करतोय ते जर अगोदर ह्या लोकांना जर तुम्ही सूचित केलं असतं किंवा या जे बाधित होणार आहेत लोकांना त्याच्या अगोदर जरा थोडं नोटीस काढून बोलून त्यांना त्यांची जी मतं जर आपण हे आधीच ऐकली असती तर हा विषय मॅडम ह्याच्या इथपर्यंत आलाच नसता. नगरपालिकेनं आपण सांगितलं सुरुवातीलाच की नगरपालिकेनं काय आपल्याला उतारे दिले, नगरपालिका BWP यांनी संयुक्तरित्या सर्वे केला, आपले लोक आले, आपण सगळं बघितलं आणि आपण सगळ्यांनी सांगितलं की असं असं होऊ शकतं आणि मग तुम्ही हायवेचं टेंडर करून आता अगदी कामाला आमच्या बेटाच्या सीमेपर्यंत आता आलेला आहात. आता काय लोकांच्या मनात शंका अशी आहे की बाहेर हायवे 2 पदरी आणि शहरात का 4 पदरी, असं एक शंका मनामध्ये आहे. काही लोकांनी त्याचं असं प्रेडिक्ट केलं की आधी नगरपालिकेनं तो मोठा रोड केला आणि तिथं डिवायडर टाकले म्हणून आम्ही 4 पदरी करतो, असे पण लोकांच्या मनामध्ये काय सांगण्याचा प्रयत्न झाला. मॅडम आपण जर बारकाईने बघितलं असेल तर विटा शहरामध्ये जर आपण गाडीच्या हद्दीपासून जर आपण नगरपालिकेपर्यंत जर आलो तर आपल्या लक्षात येईल की पूर्वीच म्हणजे ज्यावेळी राज्य महामार्ग असेल त्यावेळी असेल किंवा त्याच्या अनुषंगिक अनेक वेळा रुंदीकरण झालं असेल किंवा त्यावेळेस रस्त्याची साईज 30 मीटर पकडूनच नगरपालिकेनं DP रोड प्रमाणे सगळ्यांना परमिशन दिली असेल आणि अगदी कुठलंही इन्क्रोचमेंट न होता तो रस्ता जवळजवळ 25 फूट 25 मीटर कुठे 30 मीटर आज सुद्धा आपल्याला तिथं मिळतोय. काय फार मोठी अडचण तिथे येत नाही. खरी अडचण चालू होते आपल्या नगरपालिकेच्या पासून ते पारा रोडच्या कॉर्नरपर्यंत जास्तीत जास्त जो कंजक्शन झोन आहे जो गावठाण आहे. नगरपालिकेनं गावठाण लक्षात घेऊन DP रोड ज्यावेळी DP प्लॅन ज्यावेळी बनवला त्यावेळी प्रपोज करताना 17 मीटरचा वस्तुस्थितीचा जो रस्ता जेवढा होता तेवढा 17 मीटर प्रपोजल केला आणि 17 मीटर प्रपोज करून त्या हिशोबाने आतापर्यंत सगळ्या परमिशन देणं असेल, नवीन बांधकाम असतील, त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या युनिव्हर्सिटी असतील त्या नगरपालिका आणि प्रशासन आजपर्यंत देत आलेलं आहे. हे सगळं एका बाजूला होत असताना दुसऱ्या बाजूला अगदी मगाशी म्हटलं तसं कुणालाही विश्वासात नाही घेता डायरेक्ट तुम्ही कामाला येत. दुसरं येत असताना आता मगाशी सगळ्या आमच्या दलित समाजाच्या त्या विशेष करून आमच्या सगळ्या नागरिकांनी आपल्याला सांगितलं 2 वेळापूर्वी समजा MDRचा परत राज्य मार्ग झाला असेल, 2 वेळा तिथं रस्ता रुंदीकरण झालंय. त्या रस्ता रुंदीकरणामध्ये अनेक लोकांची घरं अनेक लोकांच्या प्रॉपर्टी तिथं गेल्या. काही लोकांना आता अशी परिस्थिती आहे काहीची अपेक्षा त्या लोकांची असली पाहिजे ती काय चुकीची आहे असं आम्हाला वाटत. मग हे जर त्यांचं अगदीच गावातून त्यांना आता कुठेतरी चौकातून पुढे गावाच्या कुठेतरी दुसऱ्या कोपऱ्यात जाऊन राहायची पाहिजे असेल तर काही गोष्टी ह्या माणुसकीतून पण आपण बघितलं पाहिजे. आज जर तसं इतर शहराच्या तुलनेनं विटे शहरामध्ये तसे रस्त्यांची रुंदी तशी फार चांगली. अर्थात आता शहर मोठं होतंय, शहरामध्ये उद्योग व्यवसाय वाढीच्या दृष्टिकोनातून हे 2 हायवे येत आहेत, वाढ होणार आहे. भविष्यामध्ये हे रस्ते सुद्धा कमी पडतील हे सगळे जाणतायत. कोणाचे त्याच्याबद्दल काय वेगळं मत असायचं कारण नाही. पण हे करत असताना अन्याय कुणावरती न होता जर मार्ग निघत असेल तर तो फार महत्वाचा आहे असं आम्हाला सर्वांचंच मत आहे. तर ते करत असताना आमची अशी विनंती होती मॅडम की आता आमच्या वकील साहेबांचे आपल्याला सजेशन केलं की 2.5 मीटरचा जो आपला जर डिवायडरचा रुंदी कमी करता आली तर त्याच्यामध्ये मीटर 1.5 मीटर जो क्षेत्र कमी होईल. अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम मॅडम आपली प्रपोजल आहे महाराष्ट्र शासनाकडे त्याचा प्रस्ताव अंतिम याच्यात आहे. नजीकच्या काळात जर अंडरग्राऊंड ड्रेनेज जर मंजूर झालं तर मग हे ट्रेनची 1-1 मीटरची तो आता दिसलाय तो हा मुद्दा आहे माझ्या अनुषंगाने नाही. पुढं हा येणार आहे. 2 नॅशनल जंक्शन झाले की ट्रॅफिकचा आणि रिक्षा स्टँड हे कुठेतरी एक नियोजित जागा आपण आतापासूनच विचार करतो. आपल्या आम्ही प्रपोजल तयार करतो आणि
जो दलितवरतीचा जो विषय आहे तो प्रामुख्याने आमच्या प्रश्नावर आम्ही नमूद करतोच आहे, जो आता सगळ्यांनी 2-3 वेळा मांडलेला आहे तो. आणि जेव्हा जे काय निर्णय होईल तिकडं कोणी जागा आहे तिकडं वाढवायचं आणि तिथं आम्ही जागा सोडून मानलं हे आमचा काय गुन्हा नाही. आणि दुसरी केलेल्या जागाची भरपाई अशा पद्धतीने मिळू शकते. प्रेमावर झाला पाहिजे, तुम्ही तो कसा डिपेअर केला, कुणाचा संग्राम केला, हे सगळ्यांना पाठवायला पाहिजे. आता या भावना समजून घेतल्यानंतर काही सोल्युशन्स मात्र मी तुम्हाला या निमित्तानं देणार आहे. तुम्हाला ज्यावेळी सगळी सिस्टम मला भेटायला होतं त्याच वेळेला मी सांगितलं होतं की यापूर्वी ती सगळी मंडळी माझ्याकडे येण्यापूर्वी आपण बायपासचं प्रपोजल तयार करायला सांगितलं होतं. तुमच्या माझी मीटिंग जवळपास 6 महिन्यापूर्वीच आपली मीटिंग झाली होती. बायपास करणं खूप आवश्यक आहे आणि मग ते बायपास तयार करत असताना आम्ही पूर्ण प्रेझेंटेशन तयार करून ते रेग्युलर कसा करता येईल यासाठी आपण जवळपास, कारण एकच प्रपोजलवर पाठवलं ते मान्य करा. आम्ही आधी एकत्र बसलो, एकच प्रपोजल तयार केलं. वरून पत्र रिप्लाय की एक प्रपोजल पाठवून होणार नाही, तुम्ही आम्हाला 3 प्रपोजल पाठवा. मग परत सगळे मॅप भेटले, आम्ही शिवसाहेबांची एकत्र बसलो, यांची परत आम्ही मीटिंग घेतली आणि 3 वेगवेगळे प्रपोजल तयार केले. या शहराला कसा बायपास असावा, ते 3 का पाठवायचे तर त्याशिवाय त्यांना मान्यता होत नाही. 3 पाठवत असताना एक शहराला अगदी लागूनचा पाठवला. परत त्याच्यामध्ये हाच प्रश्न होतो की किती घरं पाडायचे का, त्यांना कॉम्पन्सेट कोण करायचं किंवा किती करायचं. दुसरा थोडा लांबून पाठवला, कमी कॉम्पन्सेट करावं लागेल, कमी घराचं नुकसान होतं. आणि तिसरा जो पाठवला त्या पाठवण्याचा उद्देश असा असतो की तोच मंजूर व्हावा, तिथं कुठेही नुकसान होणार नाही, शेतीचंही होणार नाही, घरांचं जर बांधलं गेलं असेल तर घरांचे नुकसान होऊ नये या हेतून आम्ही तिसरा प्रपोजल जो आम्ही करायला होतो 3 प्रपोजल आम्ही एकत्र केले. त्याच्यामध्ये कॉम्पन्सेशन सुद्धा कमी आहे, किती असेल 88 का 98 कोटी कॉम्पन्सेशन आहे आणि तुमचा 30 कोटी तर असला आहे, बरोबर. सगळं मिळून 200 कोटी आसपास आपलं सगळं प्रपोजल असेल. ते 3 प्रपोजल त्यातून आम्ही आता शासनाला आपण सबमिट केले केंद्र शासनाला. माझं असं मत आहे की ते प्रक्रिया सुलभ आहे आणि काही दिवसामध्ये त्याला आपल्याला अपेक्षित आहे की हे व्हायला पाहिजे. दुसरी त्या लोकांनी सगळ्यांची भूमिका मांडली ती रास्त आहे की आता कोणाला तरी घर पडतात त्याच्यावर फारच मोठं नुकसान, त्याच्यानं जायचं कुठं हा प्रश्न आहे. काही कुटुंब असे आहेत की आता आजूबाजूचं बांधकाम अजून चालू आहे. काही लोकांनी आता अब्दुल कदम आमचं एक उपस्थित आहे, त्याचं एक काळा ज्याने खरेदी केला त्याचा अख्खा काळा जातो. त्या लोकांचं काय करायचं. काही अमृत भेटले वकील साहेबांनी तुम्हाला काही सजेशन्स आहेत. माझी तुम्हाला विनंती अशी की रस्ता करत असताना त्या रस्त्याचं तुम्ही जे डिवायडर ठेवताय तो 2.5 मीटरचा आहे, तो कमी करा. कॉन्क्रीटचा रस्ता व्हावा असं या मात्र तुम्ही आग्रही मानत आहे कमी, म्हणजे सगळं गोड बोलणार नाही की तुम्हाला पहिल्या भेटीने पण सांगितलं की कॉन्क्रीटचा रस्ता व्हायला पाहिजे. आता माझी नगरसेवकांनी असं सांगितलं की अंडरग्राऊंड गटरचं ड्रेनेजचा आपला प्रपोजल आहे. मी शिवसाहेबांना माझी विनंती आहे, तुम्हाला एक वेळ माझी अशी विनंती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून त्या वड्यापर्यंत जाणारं जे अंडरग्राऊंडचं जे ड्रेनेजचं जे प्लॅन आहे ते बघून घ्यावा. 2-3 कोटीचं 3.5 कोटीच्या आसपास त्याची कॉस्ट आहे आणि ती पाईपिंग तुम्ही आम्हाला आता करून द्या. आता दुसरी त्यात अडचण अशी की शाळेची जी घटना रद्द करते कारण ती स्टॉप मोटर जाण्यासाठी ती कंपल्शन आहे, कारण ठेवावंच लागते आपल्याला. त्याची साईज जर तुम्हाला कमी करायला रद्द करता येणार नाही, कारण आपल्याला वापरावी लागेल आणि परत पावसाळ्यात पाणी कुठं द्यायचं. त्यामुळे ते तुम्हाला करावं लागेल, पण खूप मोठे करण्यापेक्षा किंवा आता एखाद्या बाजूला लहान असेल एखाद्या बाजूलाच करता स्लोप काढून तसं जर करता आलं तर तशी व्यवस्था करून या 17-18 मीटरमध्ये जे जिथं मार्जिन मिळेल, आता समजा आमच्या कुटुंब सगळंच पडत असेल ते 1 मिलीमीटर सोडून घ्यायचा. पण समजा माझ्या जागेमध्ये तुम्हाला 5 फूट मिळते तर तुम्ही जरूर माझी जागा वापरा. त्यांनी सांगितलं तसं काही जागा आता ह्या आमच्या पश्चिम बाजूला गाडी आहे आणि पूर्व बाजूला नगरपालिकेची जागा आहे. समजा काय टेम्पररी स्ट्रक्चर एनी सिरीज आहे, जसं आपला एक ट्रान्सफॉर्मर तो थोडा ट्रान्सफॉर्मर शिफ्ट करता आला आणि तिथं जेवढं वापरता येईल
तेवढं रस्ते तुम्ही आम्हाला मोठे करून द्या. कुणाचंही कर एकही फीट एकही स्पर्धे कुणाचं गाळा न पाडता आम्हाला जेवढं तुम्हाला तिथं रस्ता मिळेल तेवढा रस्ता तुम्ही आम्हाला कॉन्ट्रॅक्टर करून द्या. आमचं मत असं आहे तुम्ही याच्यावरती आता तुम्ही खरेदी करण्याच्या मत आहे आम्ही तुमच्या इकडे सोपवणार असं नाही. आम्ही गडकरी साहेबांनी त्यांची वेळ मागितली या सगळ्या गोष्टी आणि आपला बायपास ट्रेनिंग रोडा ते होण्यासाठी त्यांची वेळ मागितली आम्ही त्यांच्या कामात तुम्ही याचं एक ब्रीफ प्रपोजल तयार करून तुम्ही तुमच्या मार्फत तुमच्या डिपार्टमेंटला द्या जेणेकरून यांचं कुणाचंही नुकसान नव्हतं. मी मला त्या दिवशी पण समजावून सांगितलं हा पाठीमागून 12 मीटर रस्ता आहे रहिवडीपासून पलटूनपर्यंत 12 मीटर रस्ता आहे. उट्यापासून मिरजपासून संकेश्वरपर्यंत 4 लेनचं डिप्यात आहे. आता मध्य प्रदेशमध्ये इंदोरला जाण्यासाठी सगळ्यात सोपा मार्ग विट्यावरून जाणं हाच मार्ग आहे. भविष्यामध्ये आज 2026च्या सुरुवातीला ग्रीनफील्डचं काम त्यांचं होतं म्हणजे विटा 3 वेगवेगळ्या राष्ट्रीय महामार्गाच्या आपल्या ह्याच्यावरती सेंटरवरती आपण येतो. मी तुम्हाला इतकी बॉटल होणार येतं तुम्हाला घरातून बाहेर पडायला ट्रॅफिकची अडचण होणार. त्यामुळे माझं मत एवढंच आहे की जेवढं त्यांना मार्जिन मिळते ते मार्जिन वापरून तुमचं न पाडता समजा तुमच्या घराला पुढे एखादा पुढे जागा असेल तर तिथं आग्रह तुम्ही करू नका की इथं तुम्ही करायचं नाही. न पाडता जेवढं त्यांना करता येईल तेवढं करू द्या. तुम्ही नगरपालिकेची जागा वापरा शासनाची जागा वापरा ते तेवढं तुम्ही वापरून मॅक्सिमम कारण कसं आहे उद्या किती ट्रॅफिक आहे 8,500 कितीचं ट्रॅफिक आहे पर डे. त्यामुळं माझं समजून घ्या मला काय जेव्हा हा पूर्ण होईल आज नाही उद्या नाही 3-4 वर्षांनी त्याला पूर्ण होईल त्यावेळेला आपल्याला सगळ्यात मोठी अडचण तशी होणार आहे गाड्यांची टोटलिंग झाल्यामुळं असं त्याला तिथं सगळं ट्रॅफिकचे जाम होणार आहे आपलं ते तिथं होणार आहे. परत त्यावेळेस तुमची जबाबदारी हळूहळू वाढणार आहे. तुम्ही ते एसटीचा तो स्टॉप कुठं न्यायचा रिक्षा स्टॉप कुठं न्यायचा सगळ्या गोष्टी महाराजांच्या त्या गोष्टी तुम्ही हातात पाहू शकत नाही. अन्नासाठी जर तुम्ही कुठल्याही स्ट्रक्चर डिस्कस करू अशा वेळेला समजा आमची या स्कीममध्ये थोडी जागा तुम्हाला जर वापरायला मिळत असेल तर वापरा ते थोडं कंपाऊंड करून घ्यावं म्हणजे त्यांचं कुणाचे नुकसान नव्हतं जेवढं वाईट त्याला पण नुकसान न करणार. तुम्हाला आम्ही जशी विनंती केली की तुमचं डिवायडर तुमचं 2.5 मीटरचं आहे 1/2 मीटरमध्ये तुम्ही डिवायडर केला तरी सुद्धा सफिशियंट आहे. आत येताना स्पीड काय तेवढं असणार आहे त्यामुळे तुमचं डिवायडर काढून लटकून जायला असं काही त्यामुळे तो डिवायडरचं साईज कमी करा. गटर एका बाजूला जर करता समजा नगरपालिका यांच्या घरामध्ये लहान गटर ऑलरेडी एक्झिस्टिंग असतं ते तशीच ठेवा मग ह्या बाजूला ठेवा आणि ह्या बाजूला थोडं अगदी 2.5 मीटर 3 मीटर नाही 1 मीटर बोलायची गटर थोडं स्ट्रॉ म्हटलं आमच्याकडे फार मोठा पासपोर्ट असं नाही ते तरीच पासपोर्ट आणि अंडरग्राऊंडचं जे आमचं ड्रेनेज आहे त्याचा प्लॅन बनवून देतो आम्ही त्याच्यात इन्क्लूड करायचं बघा आणि भविष्यामध्ये नगरपालिकेला काही पाईपलाईन करायचं आहे नगरपालिकेला करायचं आहे त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला ऑप्शन्स तयार करून किंवा जसं आता बाकी रोडला तुम्ही करताय तिथं तुम्ही पाईप टाकून द्या भविष्यात कुणालाही कनेक्शन घ्यायचं रस्ता पडायला म्हणजे अशी व्यवस्था करावी विनंती आहे. पण तुम्हाला आमचं सगळ्यांच्या वतीने तुम्हाला कुणाचंही तुमच्या घराला धक्का लागून भूमिका आमच्या सर्वांची आहे. तर रिंग रोड होणार यासाठी काही दिवसामध्ये गडकरी साहेबांची भेट आहे ते 3 प्रपोजल आपण पाठवले त्यातला सोयीचा जो प्रपोजल आहे आपला शेवटचा आपण पाठवलेला ते प्रपोजल मंजूर करून आपण तो रिंग रोडची व्यवस्था सुद्धा आपण त्यासाठी करूया. काही लोकांना असं म्हणता की आमचं बांधकाम असताना तुम्ही आमचं बांधकामाचं पडता मॅडम ते तर त्यांचं बांधकाम पडता कामा नये. आणि मग आमदार सांगितलं एका बाजूनं तुम्हाला गटर घ्यायचं येत असेल तर ते सर्वोत्तम कारण नगरपालिकेच्या बाजूनं जागा भरपूर स्पेस आहे त्या बाजूनं गटर झालं तर कुठल्याही बांधकामाचं कुठल्याही व्यापाऱ्याचं नुकसान होणार. कारण आमदारांनी सांगितल्याप्रमाणे 12 मीटर रस्ता नाही असताना 30 मीटर रस्ता असतात काही लोकांना पडलेला प्रश्न ते तुमचं व्यवस्थित केलं पाहिजे. दुसरा माझं लोकांच्या अशा अपेक्षा की वैभवदार असतील तुम्ही असाल किंवा गोपीनाथ फडणवीस साहेब आमदार असतील तर सर्वांच्याकडून लोकांना एक असं आधार पाहिजे की 1 दिन जर गेलं तर तुम्ही सगळी मंदिरे रस्ते घेणार का शासनाने होतात हा ठोस त्यांना लोकांना उत्तर पाहिजे. यासाठी सगळ्यांनी एक समर्पक असं उत्तर ह्या लोकांना दिलं पाहिजे. त्याच्यावर सगळे काम आहेत कारण आम्हाला कारण आम्हाला
गाड्या येणार नाही, आमच्या बिझनेस खराब होतील. त्यातही एक नाही साहेब विचार आहे, कारण आमचे अनुभव असेही आहे. आपण तिथं करायला गेलोय तिथं असाही विरोध झालाय की आमची दुकानं आमचा व्यवहार सगळं बंद पडेल अशी होण्याची नाही मी आता सहमतीच विचारली फक्त म्हणजे मला पुढे जे बोलायचं. आता दुसरा विषय असा आहे की कुणाचं एक इंच जाणार नाही, एका बाजूला गटार घ्या वगैरे जे काही आयएफसीच्या नॉर्म्सनुसार नॅशनल हायवे आला होतं ते फक्त वळणावर तुम्ही एक साईड जो काय वळण असतो ते एक साईड स्लो देता येतो. शहरी भागात तसं होणार नाही, दोन्हीकडनं गटर ही स्ट्रॉंग वॉटर ड्रेन येणार म्हणजे येणारच आहे, कारण आयएफसी त्या नियमाच्या बाहेर जाऊ देणार नाही, त्यामुळे नाही तर मग कामच होणार. दुसरा तिसरा गोष्ट अशी आहे की कमी करता येईल का गटर ते आम्ही आता रस्त्यावरचं पाणी आपला जो काही रेनफॉल डेटा येतो त्याच्याप्रमाणे किती घ्यायची ती आम्ही रिडिझाईन करू पाहिजे, तर ती जितकी कमीत कमी घेता येईल ती आम्ही करू त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आता जी अस्तित्वातील 17 मीटरचा जो रस्ता आपण जो सगळ्यांनी नमूद केला आहे त्याच्या एंड टू एंड हे काम होणार आहे, त्यामुळे लोकांचं सहकार्य अपेक्षित आहे. त्याच्यापेक्षा जर खाली झालं तर मग काय होईल, रस्त्याचा काय उपयोग नाही आपल्याला. चौथा पाचवा मुद्दा असा आहे की आपण कॉन्क्रीटचा रस्ता करणार आहे, याच्यासाठी मला तुमची सहमती पाहिजे म्हणजे वरिष्ठांना सांगायला, कारण ग्रामीण रस्ता केला तर तो प्रत्येक वेळेला सतत खड्डा पडत राहणार आणि त्याच्या दोन दायित्व कालावधीची जबाबदारी आमचा कॉन्ट्रॅक्टर घेणार आणि मग कालांतराने आम्ही तो रस्ता सीओकडे हँडओव्हर करणार. सीओ म्हणणार आपल्याकडे तेवढा निधी नाही मेंटेनन्सचा, ते सगळे प्रकार सुरू होतील. सहावा मुद्दा असा आहे की आमदार साहेब म्हणले तसं ड्रेनेजचे पाईपलाईन टाकून जातात, ड्रेनेजचे पाईपलाईन टाकण्याची आमच्याकडे नाहीये नाही सर, ती कदाचित मंजूर होणार नाही, कारण नाही आपण मला पुढं म्हणायचे की आपण नगर परिषदेने जो प्रस्ताव केला त्याचा पाठपुरावा करून ती मंजुरी घ्यावी, म्हणजे ते आपल्या कामाच्या आधी समजा जर त्यांनी त्यांचे पाईप टाकून ठेवले पण तोपर्यंत समजा आम्ही काम करतो तोपर्यंत आचारसंहिता संपल्यानंतर जर मंजुरी आपल्या त्यांच्याच कामाला मिळाली तर जास्त प्रयत्न आपण तसंच घेऊया, कारण अशी अनुभव की आम्हाला तशी मंजुऱ्या मिळाल्या नाहीये, म्हणजे आम्ही प्रयत्न करणार नाही असा नाही येतोय, पण दोन्ही शक्यता सांगितली. त्याच्यानंतर ते म्हणतात की जिथं जागा मिळेल तिथं जास्त जागा मिळेल तिथे वाढवा, जिथं कमी मिळेल तिथे वाढवा, तसं करता येणार नाही सरसकट, कारण ते अपघाती दोन होतील, पुन्हा पोलिसांचा ताण वाढेल, कारण याच्यासाठी कुठेतरी 2 फूट वाढवली, कुठे मध्ये 1 इंच वाढवली, कुठे 9 इंच वाढवली, असं होणार नाही. ते बिनकामाचे पार्किंग लॉट होतं, त्यामुळे सरसकट जिथं होईल तिथे 17 मीटर करायचे तर 17 मीटर होईल, पुढे 17.5 होणार नाही किंवा कोणी नगर परिषदेने जागा दिली म्हणून आमचा 18 मीटर झाला तसं करता येणार नाही, कारण रस्ता झिगझॅग कधी होत नाही, गटर बांधायची तर सरळ जाणार आणि झिगझॅग होणार नाही. आणि आता असंही आहे की आता हे सगळे मुद्दे मी लिहून घेतलेले आहेत, वरिष्ठांची चर्चा करते, कारण त्यांनी जो निधी तरतूद केलेला आहे काहीतरी कॉन्ट्रॅक्टरचे काहीतरी मत असेल की कारण आपल्याला कुठेतरी खर्ची पाडायचं असेल किंवा दुसरी वेळ काही करता येऊ शकेल का. आता चौकातले जे मुद्दे आहेत शक्यतो आम्ही आमची अलाइनमेंट आधी टाकतो, एकदा तुम्हाला दाखवतो की शक्यतो आम्ही तिथं काही नुकसान होणार नाही, पण अजून समजा अपघात होणार कारण डेट होणार समजा आपण 17 मीटर पूर्ण कधीच केला आणि वळणावरती जर आपल्या पलीकडची गाडी दिसली नाही तर डेट होण्याची शक्यता आहे. आणि मगाच्याच एका मुद्द्याच्या अनुषंगाने असं आहे की थोडंसं पोलीस प्रशासनाची सुद्धा आपल्याला मदत अशी लागणार आहे की किमान या पुतळ्यांच्या आजूबाजूला गाड्या उभ्या राहणार नाहीत, नो पार्किंग नो हॉल्डिंग ह्या 2 तयार आजपासूनच केले पाहिजे. तुम्ही आता येताना बघितलं काय होतं, फळवाले 2 व्हीलरचे दोन्ही बाजूला पार्किंग राहून त्याच्या पुढे फळवाले उभे राहतात, तर ते होत आहे की आपल्याला जाणाऱ्या गाडीला हॉर्न वाजवतो सगळं तो पुढे अडकलेला असतो, तर शक्यतो नो पार्किंग नो हॉल्डिंग करून आजपासूनच करायचे. जर पोलिसांची आणि नगर परिषदेची सहकार्य असेल तर फळवाल्याने पर्यायी जागा